आमीन. माझे नाव आसिफा शेख आहे. मी 10वीत शिकत आहे. गुरुविण न मिले ज्ञान, गुरुविण न मिले ज्ञान, ज्ञान विण न होई जरी सम्मान. जीवन भवसागर तराया, जीवन भवसागर तराया, चला बंधू गुरुराया. अध्यक्ष महोदय, शिक्षणगण, मुख्याध्यापिका तसेच येथे उपस्थित असलेल्या माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, माझे नाव आसिफा शेख आहे. 5 सप्टेंबरला भारताचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. माझ्या सर्व शिक्षकांना या शिक्षक दिनाची हार्दिक शुभेच्छा. माझ्या नाही तर माझ्या जीवनाची प्रेरणा तुम्हीच आमचे मार्गदर्शक आहात. माझे शिक्षक कसे आहे काय सांगू. विद्यार्थ्यांना आकार देण्यात शिक्षकांची खूप मोठी भूमिका असते. आई जन्म देते पण शिक्षक माणसाला जीवन देतात. एक चांगला शिक्षक मेणबत्तीप्रमाणे असतो जो स्वतः जळून विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळून टाकतो. माझ्या सर्व शिक्षकांची एवढी मेहनत की मी आज तुमच्या समोर उभी राहून आत्मविश्वासाने बोलू शकते. शिक्षकांचे काम जबाबदारीने भरलेले असतात आणि प्रत्येक विद्यार्थी सारखा नसतो. त्याला शिकवण्यासाठी शिक्षकांना वेगवेगळ्या पद्धती अवलंबायला लागतात. हिंदू धर्मात गुरुला देवाच्या वर मानले जातात. मनुष्य पृथ्वीवर निर्मळ असल्यामुळे त्याला भगवंताची आठवण करून देणारा शिक्षक असतो. पण शिक्षकांसाठी काय बोलावे. लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनातले, लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनातले, बोलता बोलता गुंफावे ते शब्द ओठातले, रडता रडता लपवावे ते पाणी डोळ्यातले, रडता रडता लपवावे ते पाणी डोळ्यातले, आणि हसता हसता आठवावे ते शिक्षक शाळेतले. टेक्नॉलॉजी फक्त एक साधन आहे. मुलाला प्रेरित करण्यासाठी शिक्षकांची खूप मोठी भूमिका असते. मला माझ्या शिक्षकांसमोर नतमस्तक व्हायला आवडेल, कारण या बदलत्या युगात असे शिक्षक मिळणे खरोखरच खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि मास्तर म्हणजे मा म्हणजे आई आणि स्तर म्हणजे पातळी. मास्तर म्हणजे आईच्या पातळीवर जाऊन जीव लावणारा म्हणजे अलिबाग नगर परिषद उर्दू स्कूल आणि उर्दू हायस्कूल या सर्व शिक्षकांना माझ्याकडून या दिवसाची हार्दिक शुभेच्छा. काळ्या फळावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत अशा हजारोच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या माझ्या शिक्षकांसाठी शेवटच्या 2 ओळी. सूर्यकिरण जर उगवली नसती तर आकाशाचा रंगच समजला नसता. शिक्षक जन्मले नसते तर शिक्षणाचा अर्थ समजला नसता. सर्वांना माझ्याकडून या शिक्षक दिनाची हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.